पण महालात जातात पहारेकऱ्याने ओ बाबा रुक जा, कहां से आए हो, आपको पता नहीं? अंदर आना मना है बाबा जी, आगे आओगे तो डंडा खाओगे, नहीं आना. काय करावं, म्हातारा माणूस धुवून पळावं लागलं. काका भृशुंडजी म्हणतात, ओ भोले बाबा, आप तो बड़े बड़े को डराते हो, सब देवन के बाबा बड़े बाबा महादेव जी हो, आप ही क्यों डरते हो बाबा? भोलेनाथ कहने लगे, इसलिए मैं डरता हूं कि मेरे भगवान मेरे आराध्य रामचंद्र यहाँ पे विराजित है और उनके ही सेवक है, इसलिए मैं उनका सम्मान करता हूं. त्यांचा मान करतोय मी, ते माझ्या देवाचे सेवक आहे, सेवा करतायत. मग सेवा करणाऱ्या माणसाला रागराग करायचं नसतं. नक्की सप्त्यामध्ये सेवा करत असेल, हप्ता घेऊन सेवा करत असेल, रागराग करायचं नसतं. ओ बाबा कहा चले आ रहे हो, जाओ. भीती दाखवली, ती निघून गेले. परत थोड्या वेळानं येऊ. नाश्ताही केला नसेल त्यानं, नाश्त्याला जाईल गेले मागात. परत आले, ते तिथंच होत. कहा से नहीं जाने चले आते हो, समझ में नहीं आया आपको, कळलं नाही का तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला, यायचं नाही. परत गेले. दुपारच्याला येऊ, जेवायला जाईल. यांना माहिती नव्हतं याचं सगळं जेवण इथंच आहे. दर्शनाला नंबरच लागला नाही. संध्याकाळी गेले, नाही लागला नंबर. रोज फिरावं, देवाचं दर्शन मिळावं म्हणून. देवा का तुम्हाला भेट देत नाहीस, काय तुम्हाला जवळ येतेस, का मला भेट देत नाहीस? तुझा परत आलो इथपर्यंत येण्याचा मला दुसरा कुठला दिन उडवला, फक्त तुला भेटावं, तुझं दर्शन घ्यावं, तुझं बाळ अश्रू पाहावं, तुझं चरणाला वंदना करावी, रूप मागच्या अंतःकरणामध्ये साठवावं, त्याचं चिंतन करावं, एवढा करत आलो. तू जर भेट देत नसशील तर काय अर्थ आहे माझ्या जीवनाला? काय डोळ्यामध्ये रडू लागले, डोळ्यामध्ये अश्रुधारा श्रुतीच्या वाहत आहे. खळ 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 अश्रू वाहत लागले. शिवजींच्या डोळ्यात अश्रू वाहतात. स्वतः शिवजी रडतायत. शिवजींच्या डोळ्यात अश्रू पाहिले रामचंद्राने, की रामचंद्र सुधारणायला लागले. काही जरी केलं तरी रामचंद्र महाराजाचा त्या ठिकाणी रडायचं नाव थांबायचं नाव घेत नाही, केवळ रडतायत, आक्रोश करतायत. आईनं विचारणं केली, कारण असेल बाळ? दासीला बोलावलं. अगं कारण ते खूप काही याच्या करतात केलं. काय अडते माझं बाळ? दाशीनं सांगावं. आई आता अनेक लोक पाहण्या करता येतात, सगळे जण काही चांगल्या नजरेचे असतील का? कुणाची तरी नजर झाली असेल. झाली माझ्या रामचंद्रांना दृष्ट काढते तरी सुद्धा बाळ रडायचं थांबत नाही. दृष्ट काढते बाई मी उतरळ पद, दृष्ट काढायला लागली हो. बायकांच्या खरं या आईच्या पदरामध्ये ताकद असते महाराज. आईनं लेकरावरून असं पदर फिरवला, असं तरी केलं तरी लेकराला शांतता वाटत असते. पत्रातली ताकद आहे. पण आता पदरावाल्याच गेल्या, आता वन्नीवाल्या आल्या.
साडी नेसता येत नाही, घालू द्या की मला ड्रेस. पदराची कदर करा. जर आदर मिळावा असं वाटत असेल तर पदराची कदर करा. कपाळाला कुंकू असावं आणि डोक्यावरती पदर असावा. गळ्यामध्ये तुमच्या सोनं असेल नसेल, पण हा पदरच तुमचा सोनं आहे, हे लक्षात ठेवा. आईनं दृष्ट काढली, मिरच्या उतरून चुलीत टाकल्या, पडपड 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 मिरच्या करू लागल्या. आई म्हणली दृष्ट झाली, पण दृष्ट काही निघच ना, बाळ रडायला लागलं. रामचंद्र रडतात, काय झालं काही कळत नाही. मग एक जण धावत आली, आई काल मी पाहिलं एक बाबा त्या ठिकाणी माय दारात आलेला होता आणि दारात आला आणि त्याच्या मुद्रा अशा लावलेल्या होत्या आणि तो काहीतरी मनातल्या मनात पुटपुट पुटपुट करत होता. अंगाला भस्म लावलेलं होतं, जटा वाढलेल्या होत्या, त्रिपुंड काढलेलं होतं. त्याच्या जवळ शक्ती आहे, त्याच्यानं जर झालं नाही. एक आली, आई मी शरीरच्या तटावरती गेली होती, एक बाबा सुंदर अशी झोपडी सजवलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये भगवंताचं भजन करतोय. त्याच्याकडे खूप सामर्थ्य आहे, त्याला जाऊन बोलून आणू. तो जर आला आणि त्यानं जर आपल्या रामचंद्रांना पाहिलं तर त्याचं रडणं थांबल, त्याला माहिती आहे. अगं साधूचा आशीर्वाद घेतला पाहिजे, त्याच्याकडनं आपण आपल्या लेकराची कुंडली पाहून घेऊया. काय करेल, कसा होईल, काही नाही, सगळ्या गोष्टी पाहिजे. बोलू त्याला, बोलवणं धाडलं महाराज. कळालं निरोप, राजवाड्यात तुम्हाला बोलावून आलंय, कौशल्यच्या महालात आलंय, माईनं तुम्हाला बोलून धाडले. चला झाले, महादेवजी निघाले तितक्यामध्ये काकभृषूंनी, कुठे चालले तुम्ही? थांबा, मी तुमच्या सोबत आलो की नाही, मी तुमचा शिष्य आहे की नाही. तुम्ही जर मला येऊ दिलं नाही तर तुमचं सगळंच पितळ उघडं पाडतो म्हणलं. त्याला घेतलं, हे बी निघाले की होता. डौलत डौलत चालले महाराज सगळे दोघे जण. महालाच्या दारात प्रवेश झाला. अयोध्येमध्ये राजमहालाच्या जवळ आले आणि पहिल्या दिवशीच उभं होत. अय बाबा, किती वेळा तुम्हाला सांगू, येऊ नको म्हटलं तरी तुम्हाला इथं जर यायचं असेल तर अगोदर प्रमाणपत्र आणावं लागेल. कुलगुरू व शिष्यांकडे जा, ओळखपत्र करून घेऊन या तरच प्रवेश. आता हो ते म्हणले आम्ही अशा आलो काय, आम्हाला बोलावणं धाडलेलं आहे, कौशल्या मातेनं बोलावणं धाडलेलं आहे. बघ विचारला सांगितलं महाराज. मग आतमध्ये एकट्याला जाता येईल, एकट्याला, दुसऱ्याला प्रवेश नाही. तुम्हाला बोलूया तुम्हीच जा. या बारक्याला राहू द्या म्हणले इथं. अरे बाबा बारकाय म्हणून मी आहे, म्हातारा माणूस आहे, चलता येत नाही, हातात काठी घेत माझा आधार आहे, घेऊन जाऊ दे. कसे तरी आत गेले. आईनं सांगितलं बाबा बोले क्या है, उस बच्चे को बाहर प्रतीक्षा करने के लिए कहो, आप अकेले आता जाओ. तुम्ही एकटीच जा, त्याला बाहेर राहू द्या. का कबरुषुंडीजीनं डोळे असेच केले. हाय बस, तुम्ही जाता एकटे, मला येऊ दिलं पाहिजे, नाही तर बघा म्हणला घेऊन जातो. बाबा जरा थांब. आज जातात. महादेवजी आत गेले. भगवान श्रीरामचंद्र शांत झाले, रडणं थांबलं. पण आई हातात द्यायला तयार नाही, कारण यांना सांगितलं होतं आई महाराज शांत झाल्यावर आता दान दक्षिणा देऊनच बाहेर काढून वाट लावू देऊ लागली. भूती मंत्रून दिली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाला आपलं कपाळाला लावा. शिवजींनी भस्म दिलं. प्रभू श्रीरामचंद्र शांत झाले, पण माईनं रामचंद्रांना दाखवलंच नाही.
दान दक्षिणा दिले, वाट लावून देऊ लागले. बाबा त्यावेळेला महाराज काय म्हणू लागले का, तेरे पलने में पालनहार दिखा दे मुख लाला, तेरे पलने में पालनहार दिखा दे मुख लाला.
प्रसंग शिवजी कैलासामध्ये सांगू लागलेली आहे. पार्वती मातेला सांगू लागले, बघ एकदा मी चोरून गेलो होतो, अशी अशी परिस्थिती झाली. काकभृशुंडजी सुद्धा माझ्या सोबत त्या ठिकाणी आलेली होती. काकभृशुंडी संगम दो मनुज रूप जानई नहीं को सुन गिरि जाति दृढ़मति तोरी और एक काहुनी चोरी. आम्ही त्या ठिकाणी गेलो भगवंताला पाहावं म्हणून. कौशल्या माता आम्हाला दर्शन देत नाही, आम्हाला त्या लालाचं दर्शन लालाला दाखवत नाही, त्या रामचंद्रांना दाखवत नाही. मग मला तिला म्हणावं लागलं, आई मला काहीच लागत नाही, न लगे मुक्ती धन संपदा, मला फक्त त्या भगवंताचं दर्शन पाहिजे. फक्त त्याचं दर्शन मला अभिप्रेत आहे, त्याचं दर्शन मला मिळालं, बाकी दुसरं कशाची गरज नाही. मैया ले जा तेरे मोती तेरे गहने तेरा रुपया, मुझे कुछ नहीं चाहिए, केवल तेरे लाला का मुख मुझे दिखा दे, बस. तेरे लाला का मुख मैंने देखा तो सब कुछ मुझे मिल गया. मी जर तुझ्या त्या लेकराचं मुख पाहिलं, त्यांना जर न्याहाळलं, बस मला सगळं मिळालं, दुसरं काही मला लागत नाही. देवा किती कोशिश करून इतक्या जवळ आलो रे, तू मी तुझं माझं किती अंतर आहे, पण का तू माझ्या जवळ येत नाहीस. मनातल्या मनात शिवजी म्हणतात, माझ्याजवळ तू का येत नाहीयस, माझ्याजवळ आलं पाहिजे ना, मग ये ना. मग प्रभू श्री रामचंद्र हसायला लागले. आई बहार हसते हसते आया सावला सरकार, हसते हसते. आज तो त्या ठिकाणी हसायला लागला. खूप विनंती केल्यानंतर आईनं रामचंद्रांना घेतलं. आता झोपी घातलं होतं मी माझ्या लेकराला. रडत होता, रडणं थांबतच नव्हतं, म्हणून तुम्हाला पाचारण केलं. तुम्हाला पाहिल्यानंतर माझं लेकराचं थांबणं रडणं थांबलं. तुम्ही मग दारात पाऊल ठेवलात की माझं लेकरू रडायचं थांबून गेलं. पण मला तुमच्या रूपाकडे पाहिल्यानंतर जरा भीती वाटते आहे. माझं लेकरू तुमच्याकडे कसं देऊ? अंगाला सगळी राख लावलेली आहे तुम्ही. भील माझं लेकरू आणखी रडायला सुरुवात करेल. रात्री भील, झोपेत भील, कसं देऊ तुम्हाला? तरी सुद्धा आईनं लेकरू दिलं. आई म्हणायला लागली, महाराज जरा माझ्या लेकराचं भविष्य सांगा ना. ती म्हणली, आई भविष्य सांगतो, हस्तरेखा मला कळतात, पंचांगाचा चांगला अभ्यास आहे, पण सांगू तुला माझी दृष्टी जरा कमी झाली. कारण तिकडून ती असं पाहू लागलं होतं ना, का
तुम्हीच दर्शन घेताय आणि मला म्हणून त्याला सुद्धा दर्शन द्यायचंय ना. बघ माय, माझा चष्मा हे पोरग होय, हे पाहिल मला सांग आणि मग मी पुढचं सांगतो. त्याला याद घेतलं, भगवंताचं पुढचं सगळं सांगितलं. हात पाहिल्या पाहिल्या सगळं देवाला जाणते ना महाराज, सगळं करता धरता तोच आहे. शिवजी पृथ्वीचे स्वामी आहेत, कणाकणामध्ये शिवजी व्याप्त आहे. शिवजी जवळ आले, काकभृषुंडीच्या हातात हात दिला. काकभृषुंडीनं भगवान परमात्म्याच्या स्पर्शाचा अनुभव घेतला. किती कोमल माझा भगवान परमात्मा. राधत सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. तेजोमय कांती, ज्याचं मुख पाहिल्यानंतर दुःख जात. पाहता शिमुख सुखावली सुख डोळ्यांचे भूक नवजे माझ्या. आवडे हे रूप गोजिरे सुगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. असं स्वरूप माझ्या भगवंताचं पाहिलं. देवाला पाहावंच वाटू लागलं. हातात हात घेतला, सगळं सांगणंच विसरून गेली. महादेवजी पाहतात विसरून गेले, काकभृषुंडीजी पाहतात विसरून गेले. महाराज जी कहा खो गए हो आप? मैंने आपको कुछ तो पूछा है ना महाराज, बता दो. भानावरती आले आणि मग सांगितलं. आता याच्या जीवनामध्ये वनवास आहे, कसं सांगा. ते जर सांगितलं तर माय दक्षिणेच्या ऐवजी जोडे ती. कधी कधी आम्ही काही काही गावात जातो, सप्ताह कमिटी बोलवते, पण नियोजनाच्या नावाखाली कधी कधी कुठं कुठे बोलत राहतो. काही मिळते तर काही मिळतच नाही. मग सांगल्यावर भूक लागते, आता खायला कुठतरी गेलं पाहिजे. कसं जाव? जाता जाता रस्त्यात कुणाचं घर जवळ असले की त्याच्या लेकराला बघायचं. बिचाऱ्याच्या नाकाला किती शेंबूड असू दे, आपल्या चांगल्या दस्तीनच पुसायचं. तर लेकराला जवळ घ्यायचं. माय धावत त्याची, या महाराज, बसा महाराज. अंतरून टाकणं, पाहून सगळं करणं. काय करू महाराज? भूक लागली असेल, काय खाता, काय पिता? चहा करू, दूध देऊ. म्हशीच आहे, गाईचं नाही. मी म्हशीचं घेतच नाही, गाईचंच पाहिजे म्हणजे पळत जाते, गाईचं दूध घेऊन येते. आपण आपल्या खिशातले 10 रुपये काढायचे, लेकराच्या हातात द्यायचे. माय महाराज लाजून काजून 10च्या आपण 10 दिले की 100 देते. इथं रोज मध्ये खिशाला मी हात लावायला कोण रुपयाच पडेल. कोणीतरी देईल, पाया पडल, कोणीतरी पैसे देतील, कोणी 10 तर देईल, कोणी 5 तर देईल. अरे नाही तर चॉकलेट कोणती तरी देतील. नाही, विनोदाचा भाग सोडून द्या. कुणीही आई व आईला महाराज तिच्या लेकराची स्तुती केली की आवडत असते. आणि लेकराला जर आपण काही बोललं तर माय घराच्या बाहेर काढेल तुम्हाला. लेकराला चांगलं म्हणा. शेजारणीनं आपल्याला जर काही द्यावं असं वाटत असेल तर तिच्या लेकराची स्तुती करा. तिच्या लेकराला कधी काही घेऊन जा, द्या. नको म्हणता म्हणता सोयरी आली की तिची माई येतेच. अगं ए बाई, बबीची मा, बब्याची माय, दूध लागते का ग तुला? सोयरी आली तुझ्या घरी, महाराज तुझ्याच घरी मुक्कामाला आहे म्हण, हे दूध घे, रोजच देते तुला. रोज महाराज न सांगता दूध आडून देते. लेकराची स्तुती केल्यावर, लेकराची स्तुती केली नाही. काही काही माणसं महाराज जेवायला बोलवतात, लेकराला हाकलून देतात. माय कशी जेवण? माईला बोलवलं म्हणजे तिच्याबरोबर तिचं लेकरू येतेच. तसंच होय. मग महाराज लेकराची स्तुती केली, सगळं सांगितलं. आई खूप मोठं नाव करेल, याचा जय होईल. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव राहील.
जीवनामध्ये असं काही पराक्रम करेल याच्यासारखं आचरण जो कोण आचरण करेल त्याचं जीवन सफल होईल. याला खूप मोठी यात्रा घडेल. तुझं लेकरू अनवाणी पायानं तीर्थयात्रा करल. आता वनवास घेईल म्हणून कसं म्हणा, 14 वर्ष तीर्थयात्रा करल. पण माय पण म्हणल्यावर माय जरा घाबरली. महाराज काय आहे, मंगळ दोष आहे की काय आहे सांगा आम्हाला लवकर. सगळी पूजा करून टाकू, कोणती शांती निघाली आमच्या लेकराला. माय विचारते पण म्हणल्यावर काही नाही माय, तुझं लेकरू शिकून आल्यावरती एक साधू येईल तुझ्या लेकराला घेऊन जाईल म्हणल्यावर माईच्या डोळ्यात कचकन अश्रू आले. महाराज लेकरू होण्याकरता खूप तपश्चर्या करावी लागली. कसं बस लेकरू नवसन झालं, महाराज घेऊन जाणार आहे, मला याला काय संन्याशी करायचंय का. माय तसं नाही ग, तुझं लेकरू घेऊन जाईल पण पुढचं ऐकी की तुझं लेकरू जाताना एकटंच जाईल 2 हाताचं, पण येताना 4 हाताचं होऊन येईल. मा चांगलं महाराज. आईला पटलं. भगवंताचं दर्शन, श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतलं. आता प्रसंग लांबवत नाही, आकुडता घेतो. नांगर आवडला की बरं राहते. शेत करणाऱ्या माणसाला नांगर आवड कमी करायचंय माहित राहते, खुजा करायचा आहे माहित राहते. तसंच होय. मग महाराज दर्शन घेतलं, चरणस्पर्श केले. रामचंद्र आनंदित झाले, महादेवजी आनंदित झाले. पण जाताना डोळ्यात अश्रू आले. काहीच घेतलं नाही. दर्शना करता आलेला तो देव आशीर्वाद देऊन जातोय. जुग जुग जियो तेरे लाल मैया, जुग जुग जियो तेरे लाल, जुग जुग जियो तेरे लाल मैया, जुग जुग जियो तेरे लाल मैया, जुग जुग जियो तेरे लाल मैया, जुग जुग जियो तेरे लाल, जुग जुग जियो तेरे लाल. आशीर्वाद देऊन आता भगवान परमात्मा त्या ठिकाणावर निघालेला आहे. पण कामवृषूंची त्याच ठिकाणी वास्तव्य करतायत. भगवंताचं चरित्र पाहतात. भगवान परमात्मा महाराज आता लहान खूप सुंदर दिसतंय. आईनं त्याला स्नान घालावं. सुंदर पायातले घालावे, कानातलं घालावं, हातातलं घालावं, बाजूबंद घालावेत कौशल्याईनं. भगवान परमात्मा चालत असताना पायातले पैंजण वाजावे. छुम 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 छनाना बाजे पैंजण, अरे छुम 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 छनाना बाजे पैंजण.
हलू लागली. वरी आणे कुंडल आले. कृष्ण कडली ती गोळणे डोळे मोडी तर राधा चाले. असंच होऊ लागलं. सुंदर मुख माझ्या भगवान परमात्म्याचं महाराज. जसं गोपाल कृष्णाचं चरित्र आहे तसं चरित्र श्री रामचंद्रांचं नाहीत. कारण मर्यादा आहे जीवनाला. मर्यादित चरित्र आहे. मर्यादा आहे. आईला लेकरू डोळ्यासमोरून दुसरीकडे जाऊ नये असं वाटतंय. बापाला लेकरू माझ्याकडे यावं असं वाटतंय. कौशल्याला वाटतंय रामचंद्र माझ्याकडे यावा. कैकेयीला वाटतंय रामचंद्र माझ्याकडे यावा. जेव्हा जनाव गेले बिचारे. माय काय गोड सांगाले ग. बघा लक्ष देऊ. आम्हाला कळालं असतं तर आम्ही गेलो असतो का शेतात घरीच बसलो असतो म्हणाले असते. कळणाऱ्या बाया शेताला गेल्या न कळणाऱ्या इथं आल्या. शेळ्या म्हणाल्या आम्हाला कळत नाही पण आम्ही कधीच्या टायमाला आलो. आरतीच्या टायमाला का होईना पण त्या मंडपाच्या पळून चाललो. पण खूप जणी अशा असतील शेतात गेल्या. शेतातून काही जण ऐकत असतील काम करत करत तर काही नाही ऐकत असतील. काय ग भोंगाडे लावलेत नाही जोराच्या जोरात आवाज म्हणत असतील. काही जण म्हणणारेच असतात महाराज या शेजारणीनं बरं नाही केलं गया मला पंढरीला पंढरीला नेलं गया. काही माणसाला महाराज तीर्थाचं महत्व नाही, कथेचं महत्व नाही, सत्संगाचं महत्व नाही. सकाळी उठलं की खायचं, खाल्लं की शेताला जायचं. अभंग लिहिलाय महाराजांनी, जगद्गुरु तुकोबरांनी. मी अभंगाशिवाय तुम्हाला काही बोलणार नाही. नित्य उठून या खावयाची चिंता आपल्या सुहिता नाठविती. उठलं की काय खावं याची चिंता असते पण सुहिताचा काय आपल्याला कशानं आपलं हित होईल, काय ऐकलं म्हणजे आपलं कल्याण होईल, भजन केलं म्हणजे काय होईल, आपल्या हिताचं काय आहे याचा विचार करण्याकरता माणसाकडे वेळ नाही. प्राण्यांना भजन पूजन घडत नाही पण या देहातल्या माणसाला भजन पूजन घडते. पण ज्याला घडते ते करत नाही. याच देही घडे देहात देवाचे भजन आणि काही ज्ञान कोटेने. पण तुम्ही भाग्यवान माणसं आहात. मी काय सांगत होतो की देवाला सगळे जण आपलंच करतायत. माझ्याकडे यावं माझ्याकडे यावं असं म्हणतात. कारण त्याला पाहिल्यानंतर सगळ्यांच्या जीवाला आराम वाटत होता. सगळ्याचे मन आकर्षित करणारा तो भगवान श्री रामचंद्रांचं रूप आहे. त्याला पाहावं. एके दिवशी बाप दशरथ राजा, दशरथचे त्या ठिकाणी बसलेले आहेत. जेवण करायचंय दशरथ राजांना, भोजन करायचंय दशरथ राजाला. दशरथांनी सांगितलं कौशल्य रामाना माझ्याकडे दे ना, माझ्या लेकराला बोलो. बापानं सगळ्यांना जेव घालावं, सगळ्यांना घेऊन जेवावं. बघा महाराज, आपल्या लेकरांना चांगले संस्कार जर लावायचे असतील तर लहानपणापासून लावा. लहानपणापासून त्याला आपल्या जवळ घेऊन बसा, एकत्रित भोजन करा.
एकमेकाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा, आग्रह करा. तुम्ही आग्रह करणार नाही ते एकमेकाला जीव घालण्याचा तर कोण करेल? घरामध्ये पहिला अधिकार आहे जेवणाचा. म्हाताऱ्या माणसांना पहिलं ताट जावं. आजी चष्म्यातून आजीनं तिकडीच महाराज बरोबर म्हणलात बरं तुम्ही. पहिलं ताट म्हाताऱ्यांना यावं. घरातल्या लहान लहान लेकरांना घरामध्ये जर कोणी म्हणजे एखाद्याला ताप आला असेल, एखादा कुठला रोगग्रस्त झाला असेल, ताप आला असेल, पोट दुखत असेल, आजारी असेल, तर त्याला ताट द्यायचं. मग बाकी सगळ्या घरातल्यांना द्यायचं. नंतर मग आपण घरातल्या मालकीलाही नियमावली आहे. पण कोण करते हो असं? स्वयंपाक बनवता बनवता चटणी जास्त झाली की मीठ जास्त झाली म्हणून हातावर आपणच किती वा भारी झाली. पाहिलंय पाहिजे चांगली झाली की कसं झाली म्हणून. आपल्याला आवडलं तर सगळ्यांना द्यावा, आपल्याला आवडलं नाही तर सगळ्यांना देता येईल का? नाही. स्वयंपाकीन बाईनं एकानं प्रश्न विचारला होता. तुम्ही जर कोणी सत्संग ऐकत असेल प्रेमानंद महाराजांचा तर त्याच्यामध्ये तो व्हिडिओ आला होता. महाराज म्हणला देवाला पहिलं ताट द्यायचं असते, देवाला प्रसाद द्यायचा असतो, पण देवाला प्रसाद द्यायच्या अगोदर ते कसं झालं ते कसं नाही ते तपासतात म्हणला घरच्या बाया. मग त्यांनी उष्ट केल्यावर ते देवाला द्यावं का? त्यावरती त्यांनी सांगितलं की म्हणले आपल्याला जर आवडलं तर देवाला अर्पण करायला काय हरकत. आपल्याला आवडणारं देवाला द्यावं, पण आपल्याला चांगलं आवडावं बरं का, नको ते आवडू नये. देवदेव करायचा असेल तर मांसाहार सोडावा लागत असतो. शुद्ध सात्विक आहार, शुद्ध सात्विक भोजन असावं. सात्विक विचाराचा माणूस त्याचा विजय सगळीकडे होतो. सात्विक विचार असावा, बोलण्यामध्ये गोडवा असावा, स्वभाव असा असावा की प्रत्येकाला आवडणारा असावा. काही काही माणसं असे असतात महाराज, तुमच्या जर डोनवाड्यात आले सख्या पाहुण्याकडे जाणार नाही, पण काही त्याचे घर असे ठरलेले असतात त्या घरी ते निश्चितच जाईल, तिथून हलणारच नाही. पहिल्या मुक्कामावर अवलंबून असतं दुसऱ्यांदा त्याच्या घरी जायचं की न जायचं. बरोबर आहे की चूक आहे? किती जवळच्या घरी जा तुम्ही आणि पहिल्यांदा तुम्ही त्याच्या घरी गेला तर तुमची उडबस जर चांगली केली नाही तर तुम्ही त्याच्या घरी जाल का? सख्य बहीण असलं तरी तिच्या घरी कोण जाते? सख्या बहिणीला सुद्धा म्हणाल की नाही तुम्ही असं चांगली उठाटव केली तर आवडते जायला. मग तसं येणाऱ्या पाहुण्या रावड्यांचं आपण तसं आदरातिथ्य करा की आपलं घरदार त्यांना आवडलं पाहिजे. येणं जाणं साधू संतांचं असलं पाहिजे. ते संस्कार सुद्धा लहानपणातल्या बालपणातून आई वडिलांनी लेकरांना द्यावं. दशरथ जे सगळ्यांना घेऊन जेवतात, एकही दिवशी श्री रामचंद्र जेवतच नाहीत. आईनं ताट घ्यावं रामचंद्रांच्या मागे जावं. लल्ला दूध पियो मोरी राम लाला, दूध पियो मोरी राम लाला. किंवा म्हणावं प्रसाद दाखवत असताना देवाला आपणही म्हणावं. नामदेवराय म्हणतात घेऊन आलो प्रसादाला एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास. आपणही म्हटलं पाहिजे देवाला. पहिल्यांदा आपल्या घरचं आपण देवाला अर्पण केलं पाहिजे. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्या. किती दिवस शिल्लक राहिले त्यांचे? ते मातीत गेल्यावर रडल्यावर किती रडलं तरी काय, झेंडूबाम लावून रडा, नुसता पदर असा करून रडा, कसं रडा, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. मला जरा बोरिंग वाटले तुम्ही म्हणून मला वाटलं
ट्राय करून बघाव लोक हसतील की नाही म्हणून. पण पहिल्यांदा हसू मलाच आला. बघा महाराज सांगतोय ते कळते ना तुम्हाला. रामकथा सांगतोय, दुसरं काही नाही सांगतोय. पण सांगत असताना सगळ्या गोष्टी धरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. घरामध्ये आपल्या सुख समृद्धी यश यावं असं वाटत असेल, लेकरांना माया करा, लेकरांवर प्रेम करा, लेकरांना चांगले संस्कार द्या, प्रेमानं त्यांना आपल्याच जवळ करा. लेकरांना ठिसफिस कराल तर त्यांच्या मनामध्ये राग भरत असतो. लेकरांना जर तुम्ही जीव लावाल, प्रेम लावाल तर त्यांच्यामध्ये आपुलकी वाढत असते. काही काही घरात मध्ये लेकरं असे असतात महाराज, सख्या माईकडे कमी राहतात, सख्या माईकडे कमी राहतात, पण त्याच्या काकूकडे जास्त राहतात. आईला आई म्हणत नाही, पण सांगू तुम्हाला, चुलतीला आई म्हटल्याशिवाय राहत नाही. तेवढं प्रेम जीव लावल्यानं होते. ठिसफिस करायचं नाही लेकरांना. आणि लेकरासमोर कधी अपशब्द बोलायचे नाही, लेकरासमोर कधीही कुणाच्या कुटाळक्या करायच्या नाहीत, लेकरासमोर कधीही कोणाला शिवी द्यायची नाही ना शाप द्यायचा नाही. कारण ती चांगलं शिकण्याकरता जास्त वेळ लागतो, वाईट शिकण्याकरता कमी लागतो. वाईट एकदा जर त्या लेकरांना ऐकलं तर ते तुम्हालाही तसंच बोलत. त्याच्याकरता आपल्याकडे खूप दृष्टांत आहेत, पण ते मला सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. पांचट फाशकळ काही बोलण्याकरता मी तुमच्याकडे आलो नाही. खूप जीव खूप प्रेम आई रामरायांवरती लावते. उठता बसताना माणसाच्या जीवनामध्ये भक्ती व्हावी. लेकराला देव समजा, तुमच्या पोटच्या लेकराला कृष्ण समजा, तुमच्या पोटच्या लेकराला राम समजा, देव समजून त्याची सेवा करा. ती सेवा देवालाच प्राप्त होते. आपण जे करतोय ती देवाची सेवा म्हणून करा. सासूचं करत असाल, सासऱ्याचं करत असाल, कोणाचं जरी करत असलं तरी देवाचं करा. जगानं आपल्याला चांगलं म्हणावं असं डोक्यातून काढून टाका. जग तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाही. 2 माणसं तुम्हाला चांगलं म्हणतील, 4 माणसं तुम्हाला वाईट म्हणतील, पण आपल्याला माहिती आहे आपण सत्यानं चालतोय का असत्यानं चालतोय, आपण चांगलं करतोय का वाईट करतोय. देव पाहतोय वरून, त्याला कळतं सगळं, त्याची नजर आपल्यावरती आहे. पण लोकांना आपल्याला चांगलं म्हटलं काय वाईट म्हटलं काय याच्याकडे लक्ष देऊच नका, पण चांगलं करा. सगळेच लोक तुम्हाला चांगलं म्हणतील असं नाही, आणि सगळे लोक तुम्हाला वाईट म्हणतील असंही नाही. जिथं चांगलं म्हणतात तिथे तुम्हाला वाईट म्हणणारी माणसं आहेत, जिथं वाईट तुमची चर्चा निघते तिथं तुमची चांगली चर्चा करणारे सुद्धा माणसं आहेत. जगाचा विचार सोडून द्या, देवाच्या दरबारामध्ये मला कसा न्याय मिळेल याचा विचार करा. साधू संतांनी चांगलं म्हणावं, देवानं चांगलं म्हणावं, देवानं आणि साधू संतांना आपल्या जवळ करावं असं वागणं आपलं असलं पाहिजे. नुसतं दाखोवाकीचा परमार्थ करायचा नाही महाराज. देखावाकीचा परमार्थ काहीच कामाचा नाही, पण माणसं फक्त देखावाकीचा परमार्थ करतात, मला चांगलं म्हणावं म्हणून. 4 वाजता मंदिरात दिसते आणि 9 वाजता कुचरवट्यावर दिसते, त्याला काय म्हणावं. हळूहळू आता 4ही भावंड मोठी होऊ लागलेली आहे. महाराज दशरथांनी असा नियम बनवलेला आहे की रामासोबत जेवण करावं. एकदाचा प्रसंग असा झाला की दशरथ महाराज जेवणा करताना आले. रामरायांना बोलवला जेवण करण्याकरता, भोजन करण्याकरता, प्रसाद घेण्याकरता. श्रीरामचंद्र खेळामध्ये असल्यामुळं विसरून गेले, जेवण करण्याकरता आलीच नाही. आणि मग खेळामध्ये निमग्न होते. लहान लेकरू, त्याचं खेळणं महाराज कसं फार सुंदर. खेळ खेळत असताना अगोदर सगळं आपल्या भावाला द्यायचे आणि नंतर बाकीचं कुठलं खेळणं शिल्लक राहिले तर आपण घ्यायचे.
कुठल्याही डावामध्ये पहिल्यांदा आपल्या भावांना प्राधान्य द्यायचे, भावाला विजयी करायचे आणि आपण पराजित व्हायचे, हारायचे. लहान्या माणसांना मोठं करण्याचा प्रयत्न करा, त्याला सन्मानयोग्य बनवा, तुम्ही आपोआप सन्मानाला प्राप्त व्हाल. कौशल्या माता त्यांना पकडण्यासाठी गेली, पण आईला पाहिलं आणि रामचंद्र पुढे पुढे धावत सुटले. कौशल्या जब बोलन जाय, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराय. कौशल्या जब बोलन जाय, बोलन जाय, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराय. निगमने ती शिव अंतन पावा, ताहि भरे जननी हति भावा. कौशल्या बोलन जाय, कौशल्या बोलन जाय. भगवान श्री रामचंद्रांना पकडण्याकरता कौशल्या माता जाती आहे. धावत चाले रामचंद्र मागे, कौशल्या माई. धावत चाले रामचंद्र मागे, कौशल्या माई. दुडू 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 चाल खेळतो, दुडू 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 चाल खेळतो. माझा माझा रामचंद्र स्वामी. हो, रामचंद्र महाराज पुढे धावतायत, आईनं मागे धावावं, पकडावं. सगळे ऋषीगण त्या ठिकाणी पाहायला लागले. अरे आम्ही त्या देवाला पाहावं म्हणून, तो देव आम्हाला दिसावा म्हणून गिरी कपाटी मध्ये राहतोय, तपश्चर्या करतोय, पण दिसत नाही. आज आई त्याला पकडण्याकरता धावतीये, खेळतीये. आम्हाला त्याचं दर्शन झालं नाही. काय धन्य असेल कौशल्या माता. बाललीला अशा करतायत की आई वडिलांना आनंद देणाऱ्या बाललीला आहेत. मर्यादित जीवन आहे महाराज. खेळताना मर्यादा, चालताना मर्यादा, बोलताना मर्यादा. खेळ खेळत असताना आपल्या भावाला भगवान श्री रामचंद्र कधीही नाराज करत नाही. आपल्या भावाचा पराभव होईल असं कधी वागत नाहीत, असं कधी खेळ खेळत नाहीत. म्हणून सुंदर भगवान श्री रामचंद्रांचं जीवन. मोठा भाऊ जसं वागतो तसं बाकीचे सगळे वागत असतात. लक्षात ठेवा, एक सांगतो गोष्ट तुम्हाला. नुपाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, येथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविते, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यानं वागलं तसे बाकीचे वागत असतात. मोठ्या माणसांवरती फार मोठी जबाबदारी असते महाराज. मोठा भाऊ मर्यादेने वागतोय, त्याचा सगळ्यांवरती त्याचे संस्कार होत आहेत. सगळेजणच महाराज सगळ्याचा आदर सत्कार करतात, आदर करतात, प्रेम स्नेह करतात, आदरानं त्या ठिकाणी राहतात. ज्याचं बालपण चांगलं आहे त्याचं तारुण्य पण चांगलं, आणि ज्याचं तारुण्य पण चांगलं आहे त्याचं म्हातारपण चांगलं.
म्हणून रामायणाला सुरुवात बालकांडापासून होते. अशा अनेक कथा. उद्याला भगवान श्रीरामचंद्रांचा विवाह पाहायचा आहे. विवाह भगवंताचा झाला की भगवान परमात्मा आता वनात जाईल. वनामध्ये गेल्यानंतर मग महाराज आता आजचा दिवस आनंदाचा हसण्याचा होता, म्हणून थोडा वेळ लावला. मी आजचा सगळा दिवस याच कथेमध्ये घालवण्याचा प्रयत्न केला. उद्यापासून मात्र महाराज त्याच्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहे. लहान वय आहे पण खूप मोठं कार्य तो करणार आहे. अनेक राक्षसांचा निपात करणार आहे, युद्धाशी झुंज करणार आहे. म्हणून संकट माणसाच्या जीवनामध्ये येतात, पण संकट त्याला तोंड देण्याचं सामर्थ्यही आपल्यात यावं याच्याकरता रामकथा ऐकावी. सामर्थ्यवान बनवते रामकथा. देवाला अडी अडचणी आल्या, मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण केल्यानंतर तर तुम्ही आम्ही माणसं आहोत, मग तुम्हा मला काय येणार नाही. अनेकांना परीक्षा द्यावी लागली, नंतरच मग त्यांचा बळीजाव झाला. सोन्याला सहजासहजी किंमत येत नाही, त्याच्याकरता सुद्धा अनेक परीक्षा आहेत. दगडाला सहजासहजी देवत्व प्राप्त होत नाही, त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात, शून्य हातोडीचे घाव सहन करावे लागतात, आणि नंतर त्याच्यात मग देवत्व येतं. मूर्ती तयार होते, दगडाची तयार झाली की मग त्याला पंचोपचाराने महापूजा होते आणि ते मंदिरामध्ये स्थापित होते, त्यात देवत्व येते. मग कुठेतरी त्याला देवत्व प्राप्त होते. मग त्याच्या डोक्यावरती फुलं पुष्प पडतात. एरवी पडतात का? मंदिरातला तरी दगडच आहे, पायरीचा तरी दगडच आहे, बाहेर ठेवलेला दगडच आहे, धुणं धुवायचा दगडच आहे. प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या ठिकाणी आहे ना, देवत्व मिळालं का शून्य हातोड्याचे घाव सहन केले म्हणून सावन्या टाकी घाय पाषाण देवच झाला पाहिजे, तसं आपलं जीवन आहे. उद्यापासून पुढच्या कथा आपण पाहणार आहोत. आज इथेच श्रीरामकथा पूर्ण विराम घेते आहे. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, श्री राम तुम्हारे जय जय हो.